तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा हा यवतहून वरवणच्या दिशेने प्रस्थान होत असताना या वारी दरम्यान चौफुल्याच्या न्यू अंबिका कला केंद्रातील लावणी नृत्यांगनांनी वारकऱ्यांसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून नृत्य सादर केले। यावेळी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी नृत्यांगनांनी भजन आणि भक्तिगीतांवर नृत्य सादर करीत वारकऱ्यांची मने जिंकली। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आलिम सय्यद यांनी। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवत येथील मुक्कामातून वरवण या दिशेला मार्गस्थ होत असताना चौफुला या ठिकाणी जे न्यू अंबिका कला केंद्र या ठिकाणी जे नृत्यांगन आहेत त्या वारकऱ्यांसाठी जे सेवा देत असतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण वारकऱ्यांची कशा प्रकारे सेवा करत असतो? वारकऱ्यांची सेवा म्हणजे वारकऱ्यांसाठी जेवण असतं, नृत्य असतं। नृत्यामध्ये आमचे 2-2.5 महिने रेसल चालू असते। अभंग आणि लावणीची जुगलबंदी असते। अभंग लावणीमध्ये जे काही कला आम्ही सादर करतो ते पाहून वारकऱ्यांचं मनोरंजन होतं। चालून चालून दमलेले वारकरी थकलेले भागलेले असतात, त्यांना मनोरंजन केलं की त्यांचा थकवा दूर जातो। किती वर्षांपासून आपण ही सेवा वारकऱ्यांसाठी सेवा देत असतो? मला इथं 16 वर्ष झाली। मी 16 वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करते। तसं आमचे थिएटर मालक हे 32 वर्षांची परंपरा चालते। काय सांगाल, आपण वारकऱ्यांची सेवा देता काय आनंद वाटतो आपल्याला? आनंद खूप वाटतो आम्हाला। त्यांची सेवा करायला मिळते, त्यांना म्हणजे आम्ही मनोरंजन करतो त्यांचं, त्यात आनंद मिळतो आम्हाला। आम्ही प्रॅक्टिस करतो सगळ्या म्हणजे कार्यक्रमाची वगैरे, त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप आनंद मिळतो। ते जेवण करतात, जेवण करून म्हणजे आनंद होतो म्हणजे त्यांना पाहण्यात। आपणास इथनं पायवारी होत नाही, त्यासाठी आपण त्या संदर्भात आपण ह्या वारकऱ्यांसाठी सेवा देत असता का? हो, आम्हाला इथून पायवारी म्हणजे चालणं होत नाही आणि करणंही होत नाही, पण आम्ही याच्यातून त्यांना म्हणजे आम्हाला जेवढं होतं तेवढं आम्ही करतो। नक्कीच या नृत्यांगांना वारीसाठी जाता येत नसल्याने या ठिकाणी या नृत्यांना ज्या वारकरी आहेत त्यांना सेवा देत असतात। या ठिकाणी आपल्यासोबत याचे संचालक काय सांगाल तुम्ही? मी गेल्या 32 वर्षापासून ही सेवा करतोय। तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर इकडे ह्या वारकरी लोकांचं 10 ते 11 हजार लोकांची जेवणाची सोय करतो। आमच्या कला केंद्रामधले सगळे कलावंत हे सगळे रेसल करतात, भक्तिगीत लावणी आणि पैसे जमा करतात आणि त्याच्यात भर टाकून हा कार्यक्रम आम्ही हर वर्षी करतो। आता आम्हाला 32 वर्ष झाले। अशीच आम्हाला सेवा करण्याची संधी मिळावी अशीच आमची इच्छा आहे। नक्कीच या ठिकाणी न्यू अंबिका कला केंद्र हे वारकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे सेवा देत असलेले देखील वारकऱ्यांमधून देखील बोललं जात आहे। आलिम सय्यद, आजचा महाराष्ट्र, दौंड। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।